ऐक ना, मी तिकडे टेरेसवर जाऊन बघून येते. रोलिंग लाऊड. तर आता वाजलेत दुपारचे 2:45 आणि हा आहे आमचा रेफ्युजी एरिया. आमच्या बिल्डिंगमध्ये कलरचं काम चाललं आहे, जसं तुम्हाला मी आधी पण सांगितलं. तर ही सगळी त्याचीच तयारी आहे. सो मी तुम्हाला ना इथे एक गोष्ट दाखवायला घेऊन आली आहे. हा जो ग्राउंड आहे तुम्हाला दिसतंय का, ते ग्रीन कलरचे टेंट्स. ओके, टेंट्स नाही आहे, ते कार्पेट आहे ग्रीन कलरचं. हा जो तामझाम आहे ना, इथे एक खूप मोठा इव्हेंट होतोय ज्याचं नाव आहे रोलिंग लाऊड असं काहीतरी आहे. आणि मोठा हिपहॉप फेस्टिवल इथे होणार आहे. तर सगळे मोठे मोठे हिपहॉप आर्टिस्ट्स इकडे येणार आहेत शो करण्यासाठी. मला फार काही माहीत नाही या इव्हेंटबद्दल, कोण कोण येणार आहे, एक्झॅक्टली काय आणि कसं असणार आहे, कधी असणार आहे. पण एवढंच माहिती आहे की हा खूप मोठा इव्हेंट इकडे खारघरमध्ये होतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्याचे तिकीट्स विकले जात आहेत आणि लोकं पण खूप मोठ्या प्रमाणात इकडे जमलेली आहेत. गर्दी म्हणजे माणसं दिसत होती, सगळी तयारी चालू होती तिकडे. स्टेज असं मस्त चमकत होता, शाईन करत. माझे डोळे आहेत ना, मी बंद केल्यावरती मला असे व्हाईट स्पॉट्स दिसत आहेत. इतकं ऊन होतं बाहेर. बटन नाही ना. आम्ही निघालो आहोत बेलापूरला. आता मी इकडनं जाते अमित, मी इकडनं जाते, तू ये तिकडे गाडी घेऊन. गाडी घेऊन ये, मी तिकडे गेटच्या इकडे येते. कुठून मागून? कुठल्या? अमित, तो मागचा गेट बंद आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एकच गेट आहे. मग आता चल ये तिकडे, लहानपणा नको करूस. नाही, तुझ्या आधी मी तिकडे पोहोचणार. तर अमित तिकडनं गेला आणि आता मी तिकडनं जाणार आहे. अमितला ना कॅमेरामध्ये यायला अजिबात आवडत नाही. म्हणजे तो मला बोलतो, श्रद्धा, दिस विल बी द लास्ट थिंग ऑन द प्लॅनेट दॅट आय विल डू. पण मी असंच मस्करीमध्ये त्याला मध्ये मध्ये घेत असते. अशीच आमची मजा मस्ती चालू असते. सो आता ना वाजलेत 3 आणि मी आणि अमित चाललो एका ठिकाणी. ॲक्च्युली आमची थोडीफार कामं पण आहेत. आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, कोणाच्या तरी घरी पण जायचं आहे. आणि तिकडनंच मग अमित म्हणाला आपण बाहेरच आज खाऊयात, घरी आता काही बनवू नकोस. सो एक जागा आहे जिकडे अमित काही दिवसांपूर्वी गेला होता त्याच्या कुठल्या तरी क्लायंटसोबत. तर तो मला म्हणाला की तिकडे कोल्हापुरी मिसळ आणि कोल्हापुरी चिकन थाळी, फिश थाळी अशा काय काय गोष्टी मिळतात. तर आपण ते ट्राय करूयात. तर आम्ही आता तिकडे नाटक करू. अमित, तर आता आम्ही तिकडे चाललोय बेलापूरला. आज सॅटर्डे आहे बाय द वे आणि आज मला सुट्टी आहे. सो दिस इज अ स्लो वीकेंड फॉर अस. ओके, सो हीच ती जागा आहे जिथे इव्हेंट होणार आहे, हिपहॉप इव्हेंट, जो मी तुम्हाला मगाशी माझ्या टेरेसवरनं दाखवलं. येस येस येस, दिस इज द प्लेस. भरपूर गर्दी. आता आम्ही खूप पुढे आलो, तर मागे अजून खूप लोकांची गर्दी होती. तो स्टेज आहे मोठा. हो बघितलं, आपल्या रेफ्युजी एरियावरनं पूर्ण स्टेज दिसतोय अमित. बरं, रात्री आपण तिकडे बसूया. दिसतोय रात्री बिअर घेऊन तिकडे बसूया. चुप बस. हे काय आहे? तो मेन स्टोर आहे, मेन स्टेज. सेकंड स्टेज तिकडे बघ, लाईट्स बघ इकडची, दोस लाईट्स. कुठे कुठे कुठे? एक थांब. झाडामध्ये आलंय. फ्लॅश फ्लॅश फ्लॅश. तू असं पॉइंट आउट करून दाखव ना जरा, म्हणजे कळेल. ते बघ ना. एक सेकंड ना, मी झूम करते. एक मिनिट
दाखव दाखव दाखव. अगं ते बघ ना, बंद केलं लाईट. तुझ्या नशिबाचं लाईट नाही. सो इथे मी तुम्हाला मगाशी म्हटलं मला एक्झॅक्टली माहीत नाही इथे कोण येणार आहे, पण आता मला कळलं. अच्छा, रोलिंग लाऊड असं नाव आहे ह्या इव्हेंटचं, या फेस्टिवलचं. जे स्टार्स इकडे येणार आहेत ते ऑलमोस्ट सगळे इंटरनॅशनल स्टार्स आहेत. कोण कोण रे अमित? सेंट्रल सी, विस खलिफा, डेन्झल, डॉन टॉलिवर आणि अजून कोण आहे? स्वाइली, द बेबी. अजून कोण आहे अमित? अजून पण आहेत कोणतरी 2-3 जण. सो येस, हा इट सीम्स टू बी अ व्हेरी बिग इव्हेंट. आणि अमित मला म्हणतो की इतकं महाग तिकीट आपल्याला काढायची गरज नाही आहे, कारण आपल्याला मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसून आपण बघू शकतो हा इव्हेंट. ॲक्च्युली आम्हाला स्क्रीन वगैरे सगळं दिसेल माहिती आहे. सो येस, आज आम्ही रात्री बघू. आम्हाला तसा फार काही इंटरेस्ट नाही, मला तर नाहीच आहे हिपहॉपमध्ये. अमितला मी बघेल कोकम सरबत घेऊन. कोकम सरबत घेऊन बसणार आहे अमित टेरेसवरती हा इव्हेंट बघण्यासाठी. पण तुला इंटरेस्ट आहे का हिपहॉपमध्ये असं काही? ऑफकोर्स, हे सगळे माझे फेवरेट आर्टिस्ट. हो, नाईस. अमित बसेल, मला नाही आहे इंटरेस्ट एवढा. पण असंच गंमत म्हणून मी तुम्हाला दाखवेन ना, रात्रीचा व्ह्यू नक्की दाखवेन तुम्हाला, तुमच्यासोबत शेअर करेन. आम्ही दोघे बाहेर असतानाच मला माझ्या चुलत भावाचा कॉल आला. त्याचं नाव शुभम आहे. तो पुण्याहून इकडे माझ्या घराजवळच आला होता कुठल्या तरी कामानिमित्त. मग आम्ही संध्याकाळी भेटायचं ठरवलं. मी त्याला म्हटलं माझ्या घरीच ये, आणि त्यामुळे मी आणि अमित मग त्या मिसळ प्लेसला जाऊ नाही शकलो. आम्ही एका जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिकडेच पटकन जेवून आमची इतर सगळी कामं करून पटकन आम्ही घरी आलो. आणि त्यानंतर मग संध्याकाळी शुभम आल्यानंतर आम्ही खूप छान वेळ घालवला, खूप गप्पा मारल्या. खूप महिन्यांनंतर आम्ही भेटलो होतो, त्यामुळे भरपूर काही होतं आमच्याकडे बोलायला. आणि एक जवळजवळ 10 वाजेपर्यंत तो बसला आणि त्यानंतर तो परत पुण्याला जायला निघाला. तुम्हाला म्युझिकचा आवाज येतोय का? तिथे खूप आवाज येतोय. अमित, लुक ॲट अमित. थोडा अजून इकडे ये. अमित सी, अजून किती तुला क्लिअर पाहिजे? अजून किती क्लिअर हवंय? इतकं तरी दिसतंय अमित फ्रीमध्ये, ते पण फ्रीमध्ये. आय थिंक पेटपडाला गेलो ना, पेटपडा स्टेशनवर अजून क्लिअर दिसेल. वरती ना मेट्रो स्टेशन, इकडे गाडी पण जायचं, किती खाली गडचं. पार्क करायचं आणि पार्क करायचं. कितीला यांचं तिकीट? 7,000, 8,000, 10,000. लिहिलंय पैसे. एवढं महाग मी कधी असं एवढं महाग तिकीट काढून कधी कुठल्या शोला मी जाणार नाही. ऑफकोर्स प्रत्येकाची आवड असते. माझी तर आवड पण नाही आहे ती. आवड असते तरी मी नसते गेले असं मला वाटतं. 1 मिनटं बाजूला. अमित मस्तपैकी कोकम सरबत बनवतोय आता. झालं ना तयार? बास मला तेवढं ना, जास्त नको. असं व्हेरी नाईस, टू गुड. मला खूप तहान पण लागली होती. कधीपासून तहान लागली होती मला. व्हेरी नाईस अमित कोकम सरबत खूप छान बनवतो. म्हणजे असं कोकम सरबत बनवण्यामध्ये फार काही म्हणजे असं रॉकेट सायन्स नाही आहे तसं, पण तरी कधी काही लोकांना ते नीट जमत नाही. अमित परफेक्ट बनवतो, खूप छान बनवतो.
थँक्यू अमित. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून एक मोठा डबा लागेल. बरं गव्हाचं पीठ आहे ना, ह्याच्या मोठा डब्बा पण एक होता आपल्याकडे, कुठे गेला मला माहित नाही. तो कार्तिकलीला आहे. लोक सुटले, गाड्या किती होते बापरे. आणि सगळे ओला उबर बाहेर उभे आहे. किती किती किलो? किती किलो? 3.8 kg. अच्छा, असं गरम गरम नाही करायचं, बंद करायचं. मी ना अमितला सांगितलं होतं ज्वारी दळायला देताना की त्यांना सांग बारीक बारीक दळा. मागच्या वेळेला त्याने जाड दळलं होतं पीठ. तर त्या माणसाने, त्या गिरणीवाल्याने या बॅगवरती लिहिलं आहे अमित बारीक. तर ही साईन आहे अमित तुला. त्या गिरणीवाल्याने पण तुला सांगितलं बारीक हो. ते दे ना वाट पिशवी गेला. 3. हॅलो. तर मी आत्ताच हेअर वॉश केला. आत्ता हेअर वॉश करण्याचं कारण असं की एकतर उद्या सोमवार आहे आणि सोमवारची सकाळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती गडबड आणि गोंधळ असतो. सकाळी सकाळी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. तर मी मॅक्झिमम गोष्टी रविवारी रात्रीच करून ठेवते, म्हणजे मंडे मॉर्निंग माझी जरा हसल फ्री असेल आणि मला वेळेत घराच्या बाहेर पडता यावं म्हणून. सो मी आत्ताच हेअर वॉश केला आणि त्यामुळे उद्या आता माझं पटापट सगळं आवरून होईल आणि होपफुली पटापट आवरून होईल आणि मी वेळेत घराच्या बाहेर पडू शकेन. आणि या व्यतिरिक्त संडेची संध्याकाळ अशीही खूप डल आणि सॅड असते. आय एम शुअर तुम्हा सगळ्यांना तो एक्सपिरियन्स आला असेल. त्यामुळे मला मगाशी थोडा कंटाळा येत होता उठून सगळ्या गोष्टी आवरायचा वगैरे. पण मग मी काय करते ना, मुद्दाम पटकन उठते आणि स्वतःला कामामध्ये एनग्रॉस करून घेते, जेणेकरून मला ते फील नाही होणार, तो सॅडनेस मला फील होणार नाही. तर मगाशीच मला जे कपडे उद्या घालायचे आहेत त्यांना इस्त्री केली आणि किचनमध्ये पण उद्याच्या टिफिनची सगळी तयारी, जेवढी तयारी मी करू शकते तेवढी सगळी पूर्वतयारी मी करून ठेवली आणि त्यानंतर मग मी हेअर वॉश करायला गेले. आणि आता वाजलेत रात्रीचे 9:30. अर्ध्या तासामध्ये मी आणि आम्ही झोपून जाऊ, कारण उद्या सकाळी आता लवकर उठायचे. उद्यापासून रुटीन चालू होणार आहे. मस्त गेला वीकेंड. आता एकही सॅटर्डे मला सुट्टी नसणार आहे. या सॅटर्डेला मला सुट्टी तरी होती. आता सिन्स आमचा ॲन्युअल डे येतो आहे तर आता सुट्टीचा काही प्रश्नच नाही, म्हणजे कुठल्याच सॅटर्डेला आता सुट्टी नसणार आहे. ऑल सॅटर्डेज विल बी वर्किंग नाव, तर क्रिसमसपर्यंत. त्यामुळे आता थोडेसे वीक आता मोठे मोठे असणार आहेत, आठवडे सगळे असे मोठे मोठे लांब लांब वाटणार आहेत. तर चला आता आपण भेटूयात उद्या सोमवार आहे. मी कधी व्लॉग करायला सुरुवात करेन मला माहीत नाही आहे आता, पण डेफिनेटली आपण उद्या भेटूयात. आणि तोपर्यंत तुम्ही सगळे तुमची काळजी घ्या. माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.